तर नमस्कार मंडळी, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, ही एवढी कारली निघाली आहेत परत त्या बेलाची. त्यानंतर भेंडी आणि फुले तोडून आणली. त्यानंतर आज आम्हाला जायचं होतं मळणी करायला उडदाची. तर आम्ही सगळं आवरून बसलो होतो. तर दादा तुमचे न्यायला येणार होते आम्हाला. नंतर सगळं आवरलं. तर तुम्हाला तर माहीतच आहे आमचा गोल्डी किती ड्रामेबाज आहे ते. त्यानंतर त्यांची वाट बघत बसलो. तर 1:30-2 वाजले आम्हाला जायला. त्यानंतर आम्ही शेतामध्ये गेलो. तिथं जेवण घेऊन गेलो होतो. आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. मीच राहिले होते जेवायचे. तर सगळेजणांचं जेवण झालं होतं. त्यानंतर मशीन आली होती. तर नंतर ते ट्रॉलीतून आम्ही सगळं तो ढीग असतो तो ढीग सगळा भरला त्यात. नंतर ऊन खूप होतं त्यामुळे आम्ही गोल्डीला बांधलं होतं. तर उन्हात फिरत होता म्हणून. तर इतकं भयानक ऊन होतं की कशाला आलो असं वाटत होतं. पण काय करायचं, काम तर करायलाच पाहिजे. तर बघा हा ढीग, हा ट्रॉलीनं आम्ही ढीग आणून असं टाकत होतो. ही सगळी आमची फॅमिली आहे. नंतर हा गोल्डी बघा कुठे जाऊन बसला आहे. तर एवढं भयानक ऊन होतं की त्याला पण काही कळत नव्हतं. त्यामुळे तो ढिगातच असा पळत होता. नंतर आम्ही पाणी आणायचं विसरलो होतो. त्यामुळे तहान एवढी लागली होती की पाणी आणायचं विसरलं होतं. त्यामुळे परत जाऊन घरातून जाऊन परत पाणी आणलं. तर पाणी आणेपर्यंत बघा आमची हालत अशी झाली होती. पाणी नसल्यामुळं असं वाटत होतं की वाळवंटातूनच आलो आहे की काय. तर भरपूर म्हणजे भरपूर ऊन होतं. अक्षरशः श्वास घ्यायला पण नको वाटत होता, एवढा त्रास होत होता.